मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आजच्या भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे काव्य आणि नंदिनी दोघेजणीही त्या दोघांची मजा घेत असतात, म्हणजे जीवाची आणि पार्थची. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, तू असं काय करतेस? खरं तर आत्ता कुठे आपण एक झालोय आणि आता लगेचच तुला ह्या काव्यासोबत बसायचं आहे, वेळ घालवायचा आहे. त्यावर ती म्हणत असते, हो जीवा, कारण खरं तर खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आजच वेळ आहे, तुम्ही देखील एकमेकांना वेळ द्या. त्यावर ते म्हणत असतात, नाही, आम्हाला काही हे पटलेलं नाही आहे आणि त्या दोघांना देखील तू जरा वेळ दे की त्यांना जरा एकत्र येऊ देत, असं पार्थ काव्याला म्हणत असतो. काव्य म्हणत असते, नाही, मला तर आज माझ्या नंदिनी ताईसोबतच वेळ घालवायचा आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, आणि हो, मला आज तुमच्याकडनं चादर उशी काहीही नकोय, असं म्हणून ती काव्यासोबत निघून जाते. आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण जेवणासाठी टेबलवर एकत्रित आलेले असतात आणि त्यावेळेस ती आशाताई, त्यांची नोकरानी, त्यांना जेवण वाढत असते आणि म्हणत असते, खरंच आज घरामध्ये खूप छान वाटत आहे. आज घर पुन्हा एकदा भरल्यासारखं वाटत आहे खूप दिवसांनी. त्यानंतर आणि इकडे नंदिनी म्हणत असते, काय ग काव्या, काल फारच छान झोप आली ना? त्यावर ती म्हणत असते, हो नंदिनीताई, मला काल अगदी शांतपणे छान झोप आली. कारण त्याचं कसं आहे ना, तू घोरत नाहीस. त्यानंतर ते दोघेजण हसत असतात आणि म्हणत असतात, बघतोयस ना दादा, ह्या दोघी आपली कशी मजा घेत आहेत. आणि इकडे विक्रम काका, मानिनी देखील हसत असतात. त्यावर ते म्हणत असतात, काय रे मुलांनो, तुम्हाला नाही आली का मजा? त्यावर जीवा सांगत असतो, अहो बाबा, तुम्हीही काय विचारताय? खरं तर सर्व काही मिटलेलं असताना देखील घोरणाऱ्या भावासोबत झोपण्यामध्ये कसली आली आहे मजा? त्यावर ते म्हणत असतात, अरे अर्ध्या उन्हाळ्यामध्ये नाही का तुम्ही लहानपणी अर्ध्या पॅन्टी घालून एकमेकांना कैची मारून झोपायचा, त्यावेळेस तर फार मजा यायची. पार्थ म्हणत असतो, बाबा, आता तुम्ही उगाचच काहीही लहानपणीचं सांगत बसू नकात. आणि इकडे आणि हे सर्व वसू आत्या पाहत असते. वसू आत्याला मात्र हे सर्व पाहून फार राग येतो. ती म्हणत असते, बघतेस ना रम्या, हे सर्वजण कसे खुश आहेत, कसे हसत खेळत जेवण करत आहेत, मला तर सहनच होत नाहीये. रम्या म्हणत असते, हसू देत, खेळू देत, ही वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे, ह्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही आई. त्यावर ती म्हणत असते, अगं तू असं काय करत आहेस नेमकं? मला तर हे सर्व पाहून आता इथे राहवतच नाहीये, असं वाटतंय कुठेतरी दूर निघून जावं. त्यावर रम्या म्हणत असते, अगं आई, मी तुला एकदाची खूप दूर लांबच्या यात्रेवर पाठवणारच आहे, पण एकदा माझं लग्न तरी होऊ देत, असं ती रम्या वसू आत्यांना म्हणत असते. आणि इकडे त्यावर विक्रम काका म्हणत असतात, काय मुलींनो, खरं तर आणखी किती दिवस तुम्ही ह्यांना तरसवणार आहात? त्यावर जीवा म्हणत असतो, आता ह्यांचा हा प्लॅन आहे तर, आणि आम्ही तसं केलं तर लगेच ह्या चिडणार. तेवढ्यातच डोअरबेल वाजते आणि रम्या आणि घरी काउन्सिलर म्हणजेच त्यांचे डिवोर्स लॉयर आलेले असतात. आशाताई मानिनीला सांगतात, घरी कोणीतरी वकील आलेले आहेत. हे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावरचं स्माईलच जातं, कारण त्यांना माहीत असतं डिवोर्स लॉयरच आलेले आहेत. सर्वजण हॉलमध्ये जमा होतात आणि त्या म्हणत असतात, काय मग, कसं चाललंय तुमचं? आता 6 महिने झालेले आहेत, चला लवकर आपापल्या डिवोर्स पेपरवरती साईन करून घ्या, म्हणजे कसं आम्ही देखील मोकळे आणि तुम्हीही मोकळे. त्यावर सर्वजण मात्र एकमेकांकडे पाहत असतात आणि ते चौघंही एकसोबतच म्हणतात, आम्हाला आता डिवोर्स नकोय, आम्हाला हे लग्न हवं आहे. हे ऐकून ती वकील हसायला लागते आणि विक्रम काका, मानिनी देखील हसत असतात. त्यानंतर ती लॉयर म्हणत असते, मला माहीतच होतं तुमचं उत्तर हेच असणार, असंच मला अपेक्षित होतं, कारण तुमची केस मी फार जवळून स्टडी केली आहे आणि तुमचं प्रेम होताना मी स्वतः पाहिलं आहे, त्यामुळे मला हे माहीतच होतं. पण मानिनी म्हणत असते, पण आता तुम्हाला डिवोर्स तर घ्यावाच लागणार. हे ऐकून सगळेजण शॉक होतात, त्यांना कळत नसतं मानिनी असं काय बोलत आहे आणि का बोलत आहे. तेवढ्यातच धनंजय आणि नंदिनीची आई देखील येतात. ते देखील म्हणत असतात, आता मी असं ठरवलं आहे, तुम्हाला आता नको त्या लग्नामधनं आम्ही मुक्त करायचं ठरवलं आहे.
त्यामुळे आता तुम्हाला डिवोर्स तर घ्यावाच लागणार. आणि नंदिनी म्हणत असते, बाबा तुम्ही हे काय बोलताय? त्यानंतर नंदिनी म्हणत असते, बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला आता जीवासोबतच राहायचं आहे, त्यांच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायचा आहे. त्यावर ते म्हणतात, तसं करण्याआधी तुला जीवापासनं डिवोर्स घ्यावा लागेल आणि त्यानंतर आम्ही रीतसर तुमचं लग्न लावून देणार आहात. म्हणजे कसं, तुम्हाला आधी हे लग्न नको होतं, आम्हाला वाटायचं लग्नानंतर होईलच की प्रेम, पण आता प्रेमानंतर लग्न होईलच असं आपल्याला करायचं आहे. प्रेमानंतरचं लग्न आता करायला हवं आणि यासाठीच तुम्हाला रीतसर डिवोर्स देखील घ्यायला हवा. नंतर आम्ही तुमचं पुन्हा एकदा आपापल्या जोडीदारासोबत सहकुशीने लग्न लावून देऊ. हे ऐकून सगळेजण फार खुश होतात, हसायला लागतात आणि नंदिनी, काव्या मात्र लाजत असतात. तेवढ्यातच सगळेजण म्हणतात, आता ठरलं तर आता आपण लग्नाचा सगळं सोहळा अगदी आनंदाने करूयात. आणि इकडे जीवा म्हणत असतो, आई मला ह्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, चल नंदिनी, असं म्हणून तो नंदिनीला घरामध्ये घेऊन जातो त्याच्या रूममध्ये. आणि इकडे पार्थ देखील म्हणत असतो, काव्या मला तुम्हाला देखील खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, चला लवकर रूममध्ये, असं म्हणून ते सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. आणि इकडे धनंजय आणि विक्रम एकमेकांना हग करत असतात, शुभेच्छा देत असतात, लग्नासाठी एकमेकांना काँग्रॅट्स करत असतात आणि म्हणत असतात, आम्हाला तर मुलगा आणि मुलगी पसंत आहेत. ते सर्वजण फार खुश असतात, पण त्यांचा हा आनंद मात्र वसू आत्याला बघवत नसतो. इकडे जीवानंदिनी एकमेकांना म्हणत असतात, खरं तर आता ह्यावेळेस मला लग्न अगदी आनंदाने करणार आहे, खरं तर कोणत्याही रिबॉनमध्ये नाही, अगदी मनापासून मला हे लग्न करायचं आहे, असं जीवा नंदिनीला सांगत असतो. आणि इकडे पार्थ देखील काव्याला म्हणत असतो, मला तर विश्वासच बसत नाही आहे की आपलं पुन्हा एकदा लग्न होणार आहे. आणि काव्या म्हणत असते, पण मला मात्र आता ह्यावेळेस अगदी आनंदाने रडायचं आहे, दुःखाने नाही, आणि सप्तपदी अगदी मनापासनं चालायची आहे. अगदी तुमच्यासोबत माझ्या मनासारखं सर्व काही आता घडत आहे, असं ते सर्वजण एकमेकांना सांगत असतात. ते म्हणत असतात, फक्त लग्न नसून हा एक आपल्यासाठी मोठा सोहळा असणार आहे आणि तो सोहळा मी अगदी तुमच्यासोबत आनंदाने करणार आहे, असं ते आपापसात म्हणत असतात. त्यानंतर सर्वजण खाली हॉलमध्ये जमा होतात आणि लग्नाची बोलणी करत असतात. त्यावर मानिनी काकू म्हणत असतात, ह्यावेळेस मात्र अगदी सगळं रीतसर करायला हवं, पहिल्यापासूनच मुलाला मुलगी बघायला जाण्यापासनं, पण यावेळेस मात्र मुलीकडचे मुलांना पाहायला येणार, प्रत्येक वेळेसच मुलीकडच्यांनीच मुलगी पाहायला का जावं? नंदिनीची आई म्हणत असते, हो अगदी बरोबर आहे तुमचं, प्रत्येक वेळेसच आम्हीच का यावं, खरं तर आम्हाला देखील कधीतरी आयते कांदे पोहे खाण्याचा मिळू देत की चान्स, असं त्या म्हणत असतात आणि सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर ते म्हणत असतात, ठरलं तर मग आता लग्नाची सुपारी फुटली, लग्न पक्क झालं. तर तेवढ्यातच रम्याची एंट्री होते आणि रम्या विचारत असते, कोणाचं लग्न जमलं आहे? तेवढ्यातच सगळेजण शांत होतात आणि ते पार्थ म्हणत असतो, आमचं लग्न का? तू कशाला विचारायला आलीस? आता आणखीन तुझ्या आईला आणि तुला काहीतरी प्लॅन करायचा आहे का? ह्या लग्नातही आमच्या काही विरजण टाकायचं असेलच, गेल्या वेळेससारखं का विचारतेस तू हे सर्व? त्यावर रम्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, ती नाटक करत असते, ती म्हणत असते, पार्थ तू असं का बोलतोयस? खरंच मला फार रिग्रेट आहे मी जे काही वागले ते, पण खरं तर मी सर्व काही तुला मिळवण्यासाठीच केलं होतं, पण आता मात्र मी मूव्ह ऑन होण्याचं ठरवलं आहे, मी आता पुढे जाण्याचं ठरवलं आहे, मागचं अगदी सर्व काही विसरून. आणि तुला असं का वाटतं मी यावेळेस काहीतरी करेल, पण मी आता फार बदलली आहे, आधीची रम्या मी नाही राहिले, कारण मला माहीत आहे तुझं प्रेम मला कधीही नाही मिळू शकत. खरं तर तुला मिळवण्याच्या नादामध्ये मी माझी आपली मैत्रीसुद्धा गमावून बसले आहे, किती काय काय केलं मी तुला मिळवण्यासाठी, पण खरं तर हे शक्य नाही आहे, मला त्या दिवशीच कळालं
ज्यावेळेस तू स्वतः काव्याला उचलून तुमच्या रूममध्ये घेऊन गेलास. माझ्यासाठी त्या दिवशी सर्व काही संपलं होतं, पण आता ह्यावेळेस मात्र मी खरंच तुमच्या चौघांसाठीही जेन्युइनली खूप खुश आहे, खूप आनंदी आहे आणि मला तुमच्या ह्या लग्नामध्ये अगदी आनंदाने सहभागी व्हायचं आहे, तुमच्या आनंदाचा हिस्सा व्हायचा आहे. अर्थात तुम्ही होऊ दिलत तर. तुम्हाला वाटत असेल मी असं का बोलत आहे, पण खरंच मी आता बदलली आहे. मला पुढे जायचं आहे, मला मागे वळून नाही पाहायचं आहे, मला मूव ऑन करायचं आहे असं म्हणून ती रडण्याचं खोटं नाटक करत असते आणि सिंपती गेन करत असते. त्यानंतर मानिनी म्हणत असते, रम्या खरं तर आमचा कोणाचाही तुझ्यावर विश्वास नाही आहे. त्यानंतर ती म्हणत असते, तुझा विश्वास बसणारच नाही, कारण माझं वागणंच तसं होतं. पण मामी मी आता खरंच खूप बदलली आहे. आणि इकडे सर्वजण रम्याचाच विचार करत असतात आणि सर्वजण आपापल्या बॅगची पॅकिंग करत असतात, कारण आता नंदिनी आणि काव्या त्यांच्या आईवडिलांकडे राहायला जाणार असतात, कारण लग्नासाठी सर्व विधी त्यांच्या घरूनच होणार असतात. आणि इकडे बॅग पॅकिंग करत असताना पार्थच्या डोक्यामध्ये मात्र फक्त रम्याचाच विचार असतो. त्यावर तो म्हणत असतो, तुला काय वाटतं रम्या खरं बोलत होती का? त्यावर ती म्हणत असते, तुम्ही तिचा एवढा विचार का करताय, तिला एवढी फुटेज का देताय, सोडा आपण तिचा विचार नको करायला. त्यावर नंदिनी आणि जीवा देखील तिथे येतात आणि म्हणतात, नाही काव्या खरं तर आता आपण विचार करायला हवा तिचा, आणि खरं तर हे लग्न सुखरूपपणे होईपर्यंत आपण सर्वांनीच तिच्यावर नजर ठेवायला हवी, तिच्यावर लक्ष द्यायला हवं, जेणेकरून पुन्हा ती काही गडबड करू नये. पार्थ म्हणत असतो, तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटतं की रम्या खरं बोलत होती, तिच्यावर कोण कोण विश्वास ठेवू शकतं, त्यांनी हातवरी करा. पण कोणी देखील हातवरी करत नाही आणि सर्वजण एकमेकांकडे बघत असतात. आणि इकडे रम्या वसुआत्याला म्हणत असते, खरं तर मला माहीत आहे त्यांनी माझ्यावर एवढ्या सहजासहजी विश्वास ठेवलेलाच नसणार, कारण त्यांनी असं देखील ठरवलेलं असणार की ते माझ्यावर आता बारीक लक्ष देणार. पण मला एवढी गोष्ट मात्र खात्रीशीर माहीत आहे, यावेळी देखील ते चौघं माझ्याच विषयांवर चर्चा करत असणार असं ती वसुआत्याला सांगत असते. वसुआत्या म्हणत असतात, अगं बाई तू असा कसा विचार करतेस, त्यांच्या चर्चा करणारे काही होणार आहे का, तुझा नेमका काय प्लॅन आहे ते तरी सांग. त्यावर रम्या वसुआत्यांना म्हणत असते, आई आता बास झालं सांगायचं आणि ऐकायचं, सोड तू फक्त आता बघ की गुरुजींनी जे काही सांगितलं होतं ते सर्व मी कसं सत्यात उतरवते. सर्वांच्या हातामध्ये अक्षदा असणार आणि पार्थचं लग्न मात्र माझ्यासोबतच होणार, काव्यासोबत नाही असं ती सांगत असते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.